सर्व शेतकऱ्यांची पिकं धुळीत मिसळत आहेत आणि सर्व शेतकऱ्यांत एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे जर सरकारला कृत्रिम पाऊस पाडता येत असेल तर सरकार शांतपणे का बघत आहे, सरकार कृत्रिम पाऊस का पाडत नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. परंतु सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे माहीत नाही की ढगांची परिस्थिती काय असते किंवा ढगांची परिस्थिती कशी आवश्यक आहे आणि ह्या सर्व कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेला किती खर्च येऊ शकतो हे अजिबात माहीत नाही. फक्त एकच मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की या वर्षीचे पीक हे आमच्या पदरी पडेल का नाही. हे वाळून चाललेलं पीक पाहावंसं वाटत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना, सर्वसामान्य शेतकऱ्याला, कोरडवाहू शेतकऱ्याला सर्वांना प्रश्न पडलेला आहे की जर कृत्रिम पाऊस मायबाप सरकाराला पाडता येत असेल आणि सहकार्य करता येत असेल तर सरकार अशा प्रकारची भूमिका का घेत नाही किंवा सरकार कृत्रिम पाऊस का पाडत नाही अशा बाबतच्या चर्चा मात्र रंगताना दिसत आहेत. तर मित्रांनो, मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी रोज घेऊन येत असतो. तर माझे यूट्यूब चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.